नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, TCS व IBPS यांच्यामार्फत जेवढ्या काही परीक्षा होतात त्याच्यामध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता असतोच. तर याचा विचार करता आपण संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केला आहोत. हे सिरीज आहे 5 नंबरची. तर चला प्रश्न बघू. मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आली पाहिजे. तर हे 7, 24, 58, 126, 262 आणि क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल विचारला आहे. तर बघा आता 7 प्लस जर 17 केलो आपण, 7 प्लस 17 तर किती होतात 24. तर 24मध्ये आपण किती मिक्स केल्यावर 58 होतील, तर 34 मिक्स केलं की 58 होतं आहे. 58मध्ये आपण 68 मिक्स करू. 8 आणि 8 16ला, 6 4ला 1, 6 6 12, 126 झाले. 126मध्ये आपण 136 मिक्स करू तर किती येतात 262. तर 262मध्ये किती मिक्स करावं लागतील आपल्याला 262मध्ये. तर तुम्ही एक लक्ष दिलं का बघा, आता याच्यामध्ये किती 7मध्ये 10 मिक्स केले 17, म्हणजे ह्याच्यामध्ये परत ते संख्या मिक्स करून पुढची संख्या काढला आहे. आता 24मध्ये जर आपण 10 मिक्स केलो तर किती होतात 34 होतात. म्हणजे ह्या संख्येमध्ये 10 मिक्स करून ते संख्या मिक्स करून पुढची संख्या घेतली. तर आपण 262मध्ये जर 10 मिक्स केलो, 2 6 1 7, 2ला 2, म्हणजे आता इथं किती मिक्स करावं लागेल आपल्याला, तर 272 मिक्स करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय भेटेल पुढची संख्या 2 आणि 2 4, 6 7 13, 13ला 3 हातचाला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5. तर पुढची संख्या काय असेल, तर 534 हे पुढची संख्या असेल. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत A प्लस बी म्हणजेच A ही बीची आई आहे. A वजा बी म्हणजेच A हा बीचा भाऊ आहे. A गुणिले बी म्हणजेच A ही बीची पत्नी आहे. आणि A भागिले बी म्हणजेच A हे बीचे वडील आहे. तर हे आपल्याला समीकरण दिलं आहे. तर काय विचारलं, तर यमचे टीशी काय नाते आहे. तर बघा आता यम भागिले यन म्हणजे काय, यम भागिले यन, यम आणि हे यन काय म्हणलं आहे, यम हे बीचे वडील आहेत. म्हणजे यम हे यनचे वडील आहेत. यनचे वडील कोण आहे, तर यम आहे वडील. पुढे काय, यन गुणिले पी, यन गुणिले पी, यन ही पीची पत्नी आहे. यन ही पीची पत्नी. पुढे पी वजा यस, पी वजा यस, पी हा यसचा भाऊ आहे. यसचा भाऊ कोण आहे, पी भाऊ. पुढे काय शेवटी यस प्लस टी, यस ही टीची आई आहे. टीची आई कोण आहे, यस आई, म्हणजे ही कोण आहे स्त्री, पण गोलला स्त्री करू. आणि पी हा पुरुष झाला, म्हणजे चौकोनाला पुरुष करू. तर काय विचारलं, यम आणि टीचे नाते, हे दोघांचं नातं. हे बघा, हे दोघं पती पत्नी आहेत. आता यनचा भाऊ कोण आहे, यस, आणि यस ही कोणाची आई आहे, टीची आई आहे. आणि यनचे वडील कोण आहेत, यम, म्हणजे ह्याच्या आईच्या भावाच्या पत्नीचे वडील कोण आहेत, यम, म्हणजे आईच्या भावाच्या पत्नीचे वडील कोण आहेत, हे यम, म्हणजे त्यांचं नातं काय आहे, तर आईच्या भावाच्या पत्नीचे वडील, हे उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षरे निवडा. तर अशा गणितासाठी तुम्हाला तुरंत ABCD अशी ABCD लिहून यमपर्यंत लिहा. परत कंटिन्यू यमच्या खाली यन आणि इकडं कंटिन्यू करा ABCD, एच्या खाली झेड हे अंक येईल. आणि परत त्याला 1 2 3 4 असे क्रमांक द्या. यम हा 13 नंबरला येतो आणि यन हा 14 नंबरला. इकडं कंटिन्यू
नंबर द्या आणि झेड हा 26 नंबरला येईल. म्हणजे अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. बघा टी यू व्ही त्याचा संबंध काय, यू व्ही टीशी, आणि परत जी एच आय, तर ह्याचा संबंध कशाची येईल. तर बघा टी पहिला अक्षर शेवटी घेतला आहे आणि परत दुसरा अक्षर पहिल्या नंबरला आणि तिसरा अक्षर दुसऱ्या नंबरला घेतला आहे. तसंच आपण इथं काय येईल, जी 2 नंबरचा अक्षर 1 नंबरला एच आणि 3चं 2ला एच आय जी हे अक्षर येईल. किंवा असं पण येऊ शकते बघा, आता टी आहे 20 नंबरला आणि यू आहे 21, म्हणजे प्लस 1 केला आहे. यू 21 आणि व्ही आहे 22 नंबरला, परत ह्याच्यामध्ये प्लस 1 केला आहे. व्ही आहे 22 नंबरला आणि टी आहे 20 नंबरला, म्हणजे ह्याच्यामध्ये -2 केला आहे. तर इथं पण तसंच येते. म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटेल, जसं लक्षात येईल तसं तुम्ही हे गणित सोडू शकता. दोन्ही प्रकारे येऊ शकते हे गणित. जी आहे 7 नंबरला आणि एच आहे 8 नंबरला, म्हणजे प्लस 1. 8 नंबरला एच आहे आणि आय आहे 9 नंबरला, त्याच्यात प्लस 1 केलं 9 आणि 9 आहे 9 नंबरला आहे. तर 9मधून 2 गेले किती राहिले, 7. तर 7 नंबरला आहे जी. म्हणजे असं पण सोडवू शकतात आणि असंही सोडू शकतात. म्हणजे उत्तर काय येईल तेच येईल. उत्तर काय आहे, एच आय जी हे उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे, दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. रुग्णालय, आरोग्य. रुग्णालय कशासाठी असते, तर आरोग्यासाठी, आणि शाळा हे शिक्षण घेण्यासाठी आहे. तर उत्तर काय आहे हे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आर आणि यस हे भाऊ आहेत. एक्स ही वायची बहीण आहे आणि एक्सची आर आई आहे. तर यसचे वाय सोबत नाते काय. तर काय म्हणलं, यस आणि हे आर. यस आणि आर आणि यस हे कोण आहेत, भाऊ आहेत, भाऊ. पुढे काय, एक्स ही वायची बहीण आहे. एक्स ही वायची बहीण आहे. वायची बहीण एक्स, आणि एक्सची आर ही आई आहे. आर आई, म्हणजे ह्याचे 2 मुलं आहेत. कोण आहेत, आर आणि यस. तर यसचे वायशी नाते काय. बघा थोडं प्रश्नात चूक झाली आहे. एक्स ही आरची आई आहे, म्हणजे ही वायची बहीण आहे, म्हणजे ही लेडीज, आणि हे दोघं भाऊ आहेत. इथं काय सांगितले, आर आणि यस हे भाऊ आहेत. म्हणजे आरची आई जर एक्स झाली तर यसची पण आई कोण आहे, यसची पण आई एक्सच आहे. म्हणजे आता हिचा भाऊ म्हणजे यसचा कोण होईल, मामा होईल. वाय कोण होईल, मामा. आरचा पण मामा. म्हणजे उत्तरात दिलं नाही, पण उत्तर आहे मामा. तर यसचे वायसोबत काय नाते आहे, तर मामाचे नाते आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न, चौकोन पी क्यू आर एस हे चौकोन पी क्यू आर एस, तर कोन क्यू आणि कोन एस या कोणांच्या मापांची बेरीज आहे. कोन क्यू अधिक कोन एस यांच्या मापांची बेरीज काय आहे, 150 अंश असेल. तसेच कोन पी आणि कोन आर, कोन पी कोन आर यांच्या मापांचे गुणोत्तर काय आहे, तर 3:4:3 आहे. तर आरचे माप किती असेल. तर बघा आता चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश असते. 360 अंश. चारही कोणांची बेरीज किती, 360 अंश असते. तर आपल्याला 2 कोणाच्या मापांची बेरीज दिला आहे 150. म्हणजे 360मधून 150 वजा करायचे. किती राहिले, शून्याला 0, 6मधून 5 गेले, 1 राहिला, 2मधून 3मधून 1 गेला, 2 राहिले. तर 250
10. ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? 210. पण आपल्याला आर या कोणाच्या मापाची बेरीज विचारलं आहे, माप विचारलं आहे, आरचे माप विचारलं आहे. तर यांचं दोघांचं गुणोत्तर दिलं आहे आपल्याला 4, 3 दिलं आहे. म्हणजे 4x अधिक 3x यांची बेरीज किती आहे? 260. तर 4 आणि 3 7x बरोबर 210. एक्सला एक्स राहिलं, 210 भागिले 7, 7 1 7, 7 त्रिक 21. म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 30 आलं. तर आता आपल्याला आरच्या कोणाचे माप काढायचं आहे. तर आरचे गुणोत्तर काय आहे? 3x आहे. तर 3 गुणुले 30 बरोबर 3 त्रिक 9. म्हणजे आर या कोणाच्या कोणाचे माप किती आहे? तर 90 अंश आहे. तर पीचे कोणाचे माप? 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 आहे. बघा आता यांची बेरीज 9 2 11, 0ला 0 9 2 11ला 1 हातचाला 1 1 आणि 1 2 म्हणजे यांच्या कोणाच्या मापाची बेरीज 210. म्हणजे उत्तर आपलं काय आहे? तर 90 हे आर या कोणाचे माप आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे नमन. दिशा ज्ञान असणं गरजेचं आहे. अगोदर दिशा बघू आपण. हे उत्तर, पूर्व, पश्चिम आणि हे दक्षिण. तर बघा आता काय म्हटलं आहे. नमन ए स्थानापासून गाडी चालवण्यास सुरुवात करतो आणि पूर्वेकडे 8 किलोमीटर गाडी चालवतो. तर इथं हे नमन आहे. ए स्थान पूर्वेकडे म्हणजे इकडं जावं लागेल. हे पूर्वेकडे किती? 8 किलोमीटर गाडी चालवतो. नंतर तो उजवीकडे वळण घेत 5 किलोमीटर गाडी चालवतो. तर त्याचं पूर्वेकडे जर तोंड असेल तर त्याची उजवी बाजू हे दक्षिण दिशेकडे असते. तर दक्षिणेकडे किती चालतो? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. पुन्हा उजवीकडे वळण घेत आणि 10 किलोमीटर चालतो. तर परत त्याची उजवी बाजू जर दक्षिणेकडे असेल तर त्याची उजवी बाजू हे पश्चिम दिशेला असते. पश्चिम दिशेला किती किलोमीटर चालत गेला तो? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. पुढे काय म्हटलं आहे? त्यानंतर तो उजवीकडे वळण घेत परत 12 किलोमीटर गाडी चालवतो. तर त्याचं जर पश्चिमेकडे तोंड असेल तर त्याची उजवी बाजू कोणत्या दिशेला असेल? तर उत्तर दिशेला असेल. तर तो किती किलोमीटर चालला? तर 12 किलोमीटर गाडी चालवतो. तर हे इथंपर्यंत किती झालं? 5 वर 7 किलोमीटर. म्हणजे इथं 12 किलोमीटर गाडी चालवला. हे 12 किलोमीटर. पुढे तो अंतिम उजवीकडे वळण घेतो. आता त्याचं उत्तरेकडे तोंड आहे तर उजवी दिशा त्याची पूर्वेकडे असेल. तर किती किलोमीटर चालतो तो? 2 किलोमीटर गाडी चालवतो. तर बघा आता इथंपर्यंत किती? हे 8 किलोमीटर अंतर आहे. आणि तो इथंपर्यंत किती होतं अंतर त्याचं? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर म्हणजे इथून एवढं किती अंतर असेल? हे 2 किलोमीटर. म्हणजे तो इथंपर्यंत येईल आणि तो गाडी 2 किलोमीटर गाडी चालवतो आणि पी स्थानापर्यंत थांबतो. याचं किती? हे पी स्थान आहे. तर ए स्थानावर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती अंतर, सर्वात कमी अंतर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवायची आहे? तर बघा आता हे ए अंतर आहे आणि हे पी अंतर आहे. तर सर्वात कमी म्हणजे त्याला इथंच यावं लागेल. तर दिशा तर समजली आपल्याला की तो कोणत्या दिशेला येत आहे? तर खाली म्हणजे हे दक्षिण दिशेला येत आहे. आता दक्षिण दिशा ह्या 2 ऑप्शनच्या ठिकाणी दक्षिण दिशा आहे. पण आता आपल्याला किती किलोमीटर अंतर हे समजत नाही. तर बघा आता इथून एवढं अंतर किती आहे? हे 5 किलोमीटर. 12 आहे आणि हे टोटल अंतर आहे 12. तर 12तून 5 गेले राहिले किती? 7 किलोमीटर अंतर. म्हणजे इथून एवढं अंतर किती आहे? हे दोन्ही अंतर सेमच राहील. तर 7 किलोमीटर अंतर त्याला दक्षिण दिशेला यावे लागेल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न आहे इंग्रजी शब्दकोशात खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो? तर डोमेस्टिक, डझन, डबल, डॉक्टर, डाऊन. आता हे शब्द ह्याचा एकमेकाचा तर ताळमेळ लागत नाही. तर बघा आता डी ओ सगळ्याच ठिकाणी आहे. आता नंतर
तर पहिला 3 नंबरचा अक्षर कोणता अगोदर येईल? यम हा येणार नाही, झेड तर शेवटीच आहे. यू सी, सी येऊ शकते म्हणजे 4 नंबरचा अक्षर अगोदर येईल. कोणचं? डॉक्टर, डॉक्टर. आता नंतर सीच्या नंतर काय येऊ शकते? तर यम येऊ शकते. झेड तर सगळ्यात शेवटलाच येणार आहे म्हणजे 5 नंबर इथे एक ऑप्शन आहे, इथं एक ऑप्शन आहे. आता नंतर काय आलं आपल्याला? यू हे 3 नंबर सॉरी यम येते. डोमेस्टिक, डोमेस्टिक हे 1 नंबर. त्यानंतर इथं बघा आता 2च ठिकाणी ऑप्शन आहेत आपले म्हणजे उत्तर काय असेल तर 4, 1, 3, 2, 5. तर 3 नंबरला काय आहे तर डबल, DOUBLE डबल. आणि परत 2 नंबरचं डझन. आणि शेवटला काय येईल तर सॉरी आधी 5 नंबर येते आणि शेवटी सगळ्यात इथं डाऊन आणि शेवटी सगळ्यात डझन. म्हणजे सॉरी मी हे 5 नंबर म्हटले आहे, हे चुकीचं आहे. तर 2 नंबर हे शब्द 2 नंबरचा शब्द हा शेवटला येतो म्हणजे 4, 1, 3, 5, 2. म्हणजे हे ऑप्शन कुठं आहे तर बघा 4, 1, 3, 5, 2 हे ऑप्शन बरोबर आहे. तर उत्तर कोणचं आहे? हे 2 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्न, संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केलं आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.